सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. शिवसंकल्पांच्या उंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराज, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांची आभार झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराज आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून मुंजाबाचा बोल तरुण मंडळ, मुंजाबाचा बोल नारायणपेठ उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मंडळ यंदा 52व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा चांग देवांचे गर्वहरण, चांग देवांचे गर्वहरण. तिकडे हा ब्राह्मण आपल्या आश्रमात येऊन एका पोरक्याचा कोण बोलता? ज्ञानेश्वर महाराज. आळंदीचा पोर महाराज कधी झाला? ईश्वरी अवतार आहेत ते. पैठणच्या अवघ्या ब्रह्मसगच त्यांनी नमवले. रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतले. मोठे अलौकिक आणि तेजस्वी आहेत ना. ही पोरं टोरं हा चलाखीचे खेळ करून तुमच्यासारख्या निर्बुद्धांना फुलवू शकतील, पण आमच्यासारख्या काळावर 1400 वर्ष राज्य करणाऱ्या तपस्वी समोर क्षणभरही टिकू शकणार नाही. पोराला योग सामर्थ्य म्हणजे काय हे दाखवणं आवश्यक आहे. साधका, हेच कोरपत्र घेऊन त्याला दे आणि सांग आम्ही हे पाठवलं, हाच त्याचा सन्मान आहे. दादा, कोरपत्र आहे रे हे, एक अक्षरही नाही यावं. तू देवांना प्रश्न पाहिजे. आपण भयाने लहान पण योग्य आहात. आपणास आशीर्वाद द्यावा, त्या नमस्कार द्या. ज्ञानदा, 1400 वर्ष तपश्चर्या करूनही या कागदासारखा कोराच राहिला रे हा. मुक्ते, ते महान योगी आहेत. जन्म मृत्यूवर विजय मिळवलेले चांगा वटेश्वर आहेत. जीव जंतू प्राणी मात्रांवर राज्य करतात ते. त्यांच्याबद्दल असं बोलू नये. ज्ञाना, निरुग्र आकाशासारखं हे पत्र आहे. यावर तू अक्षरसंस्कार कर. निरुग्र आकाशापेक्षाही त्या तारांगणांची रांगोळी किती शोभून दिसते हे तू त्यांना पटवून सांग. जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू, प्रगटला तरी प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे, न खोजता जो. या पोरा 65 उभ्या केल्या. अर्थबोध होईल अशी एकही उभी नाही. या पोराला काय वाटलं? निर्बोध पत्र वाचून मी शांत होईल? या पत्राचं उत्तर मी समक्ष देईन, दृश्यानं देईन. मधून त्याची मती कुंग व्हायला हवी. आता हे म्हणावं आमच्या समोर. साधका, आमच्या प्रस्थानाची तयारी करा.
दादा, मंडळींमध्ये ज्ञानग्रहणाची गोडी निर्माण झाली आहे. पंढरपुरी जाऊन अवघ्या समाजास परमात्म्याचे सगुण दर्शन घडवायला हवे. दादा कधी जायचं पंढरीला? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज. काय झालं विसोबा काका? कांदेव आपल्या भेटीला येत आहे. हातात साप आहे, वाघावर आणून झाले. भूतो न भविष्यती अशी मोठी मिरवणूक आहे. दादा, चांगदेव आले. दादा ते वाघावरून आले, आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे. आपण या भिंतीलाच विनंती करू. चल ग बाई, आम्हाला घेऊन चल. ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर